नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते. गुढीपाडवा ते रामनवमी हा जो कालावधी असतो तो असतो चैत्र नवरात्रीचा. तर या नवरात्रीच्या 8 ते 9 दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणं. प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो. यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे. आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी, जेणेकरून आपल्या मनातली इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते. आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी याबद्दल माहिती देणार आहे. कारण कुलदेवीची ओटी भरायची म्हटलं की तुमचे बरेच असे बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येत असतात. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इथेच मिळून जातील. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये जय दुर्गा माता असं नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नमकी कधी भरावी. बघा, पहिला नियम आपल्याला हे सांगतो, नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते. म्हणजेच काय, घटस्थापनेपासून रामनवमीपर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा. पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये 7व्या माळेच्या पासून पुढे देवीची ओटी भरावी. याचं कारण सुद्धा तसंच आहे. आपण गौराईची ओटी कधी भरतो? जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा, किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असतील किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवाशिनी माहेरी राहायला जातात, तेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते तेव्हा, किंवा अगदी 1 दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणे आली तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडी चोळी कधी देतो, तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा. त्यामुळे आपल्याला कुलदेवीची ओटीसुद्धा आपण 7व्या माळेपासून पुढे करावी, कारण तो असतो नवरात्रीचा उत्तरार्थ. भलेही आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून कधीच जात नाही, ती तर आपल्या घरामध्ये निवासस्थान करते, म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते. पण एक नियम आहे, नवरात्रीचा काळ 9 दिवसासाठी देवी आपल्याकडे येते असं म्हणतात. ती रामनवमी दिवशी आपल्या घरून प्रस्थान करते. म्हणजे याचा अर्थ काय होतो? देवीचं नवरात्रीमध्ये जे काही देवी तत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं. त्यामुळे जेव्हा नवरात्रीचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते तेव्हा सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण 7वी माळ, 8वी माळ किंवा 9वी माळ यातला कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता. अगदी तुम्हाला रामनवमी दिवशी देवीची ओटी भरायची असेल तरी पण चालेल. तर देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल व देवीची ओटी कशी भरावी ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते प्रथम जाणून घेऊया. तर बघा, एक साडी किंवा फक्त ब्लाऊज पीस, तसेच शृंगाराचे साहित्य, दक्षिणा, एक पानाचा नारळ, शेंडी असलेला, बदाम, हळकुंड, सुपारी, मूठभर वाटीभर तांदूळ, एक फळ, खाण्याचा विडा, हळदी कुंकू, हिरव्या किंवा लाल 5 किंवा 7 बांगड्या, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार, फुले. हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पिसावरती हे साहित्य ठेवायचे आहे. आता ओटी कशी भरायची? तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये बघा, तुम्हाला एक साडी ठेवायची आहे. शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते, तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे. घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे. आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ते सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यामध्ये सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची, धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते. म्हणून ओटीतली साडी नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी, काठपदराची असावी. तर ह्या गोष्टी आहे साडी घेण्यासाठी, ह्या आपल्याला लक्षात ठेवायचं. किंवा तुम्ही खण देताय म्हणजे ब्लाऊज पीस देताय तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशा पद्धतीचं असावं, जसं रेशमी, सुती वगैरे, आणि थोडंसं काठ असलेलं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे 6वारी साडीपेक्षा 9वारी साडी का अर्पण केली जाते? कारण 9वारी साडीला 9 वार असतात.
9 स्तर असतात. हे देवीचे कार्य करणारे 9 रूप जे आहेत तर ते दर्शवत असतात. म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला जास्त महत्त्व आहे. यानंतर दुसरी गोष्ट, साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा, डार्क निळा अगदी असा नसावा. तुम्ही शक्यतो ओटीमध्ये बघा लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा, नंतर गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही निवडू शकता. तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे तर ती ठेवायची आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला खण ठेवायचं आहे, म्हणजे ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर सुपारी, हळकुंड, बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहे. 1 रुपयाचं नाणं यथाशक्तीने तुम्ही 11 रुपये, 21 रुपये त्यामध्ये ठेवायचे आहे. हिरव्या किंवा लाल बांगड्या, त्यानंतर गजरा, त्यानंतर आपल्या घरचे थोडेसे तांदूळ, त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील 11, 21 म्हणजे बघा मणी, मंगळसूत्र, जोडवे, कानातले, टिकली, बांगड्या, नेलपेंट, कंगवा, मेहंदी, कोन वगैरे या गोष्टी ज्या आहेत आपण त्या शृंगाराच्या म्हणतो तर त्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे ठेवायचे आहे. आणि ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे. त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो. विडा म्हणजे बघा जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो, तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तंबाखू, तांबूल असं म्हणतात. तर हा जो विडा आहे हे तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथे सुद्धा तुम्हाला हा विडा जो आहे तो अगदी सहजासहजी मिळून जातो. यासोबत बघा तुम्ही एक फळ पण देऊ शकता, केळी म्हणा, सफरचंद म्हणा, या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहे. हे संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर या ताटाला तुम्हाला हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. आणि हे जे ताट आहे म्हणजे ही जी ओटी आहे ही पहिले आपल्या छातीला स्पर्श करायचं आहे आणि मग त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला ते अर्पण करायचे आहे. देवीकडून चैतन्य मिळावे, मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई, मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे. तर काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असं नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली, माझ्या घरामध्ये सुखशांती भरभराटी नांदू दे, काही चूक भूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई मला माफ कर, कारण आपण माणूस आहे, कधी कधी चुका होऊन जातात. तर अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीसुद्धा अशी भरू शकता. जर मंदिरात ओटी अर्पण केली तर ते आपण तिथेच अर्पण करतो, त्याबद्दल आपल्याला एकतर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो, ते आपण घरी येऊन देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूचं काय करायचं, तर ओटीतल्या ज्या शृंगाराचे दागिने, साडी वगैरे ज्या गोष्टी आहे ह्या आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतात, त्या आपण वापरायच्या आहे. खायच्या गोष्टी घरातले सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. दक्षिणा जी आहे ती वापरू नका, ती तुम्ही एखाद्या जवळपास मंदिर असेल तर तिथे तुम्ही दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता. सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता, पण देवीला अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण वापरू नये, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला घालू शकतो. आता आपण ओटीच्या साहित्याची माहिती पाहिली, तर आता काही नियम थोडक्यात जाणून घेऊया. नंबर 1, ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे. यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा, पण ती मनापासून भरा. कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं, कोणी महागडे अगदी 20-20 हजाराच्या साड्या देतं, कोणी सोन्याचं मुकुट देतं, कोणी चांदीचं काही देत असतं आणि देवीला दान करत असतं. ओटीमध्ये पण एवढं त्यांनी मोठं केलं म्हणजे त्यांना देव पावणार, आणि मी छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळ ओटी भरली म्हणून देवी माझ्यावर पावणार नाही, तर असं नाही आहे. आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते. मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आपल्याला हाकेला नेहमी धावून येते. म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे. नंबर 2, अगदीच ज्यांना या प्रकारातील साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोरा ब्लाऊज पिसाने किंवा तुम्हाला माहीत असेल देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा तिला चुनरी असेही म्हणतात, तर तीसुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे. तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरी पण चालेल. नंबर 3, समजा तुम्हाला कधी काही कारणाने नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी, एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल. तसेच ओटीमध्ये लिंबूही ठेवतात. नंबर 4, तुम्हाला काही कारणामुळे चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्येचा दिवस सोडून तर इतर कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकता. जसं की चैत्र पौर्णिमा असेल, चैत्र महिन्यातली अष्टमी असेल, चैत्र महिन्यातला एखादा मंगळवार असेल, शुक्रवार असेल,
तर या दिवशीसुद्धा तुम्हाला देवीची ओटी भरता येईल. देवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीचा कुळाचाराचाच एक भाग असतो आणि कुलदेवीचा कुळाचार प्रत्येक घराने पार पाडला पाहिजे. त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हीसुद्धा आपल्या देवीची ओटी भरायला विसरू नका. तुम्ही कुलदेवीची ओटी तुमच्या घरीसुद्धा भरू शकता. आपल्याला 1 वाटी धान्य लागतं. त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा. त्यामध्ये अख्खं तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचं आहे. तांदूळच का घेतलं जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ. म्हणून ओटी भरण्यासाठी साधारणतः बरेच जण असंही विचारतात की देवांच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त का होतो. तर मग पौराणिक कथा किंवा आपलं जे शास्त्र आहे त्यामध्ये असं वर्णन आहे की पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य तांदूळ आणि तांदूळ या धान्याकडे एक प्रकारे शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं, त्याचा पांढरा रंग म्हणून. तर यामुळे सुद्धा देवीची ओटी भरायची असेल किंवा लग्नाच्या अक्षता असतील किंवा देवपूजेमध्ये का होईना तांदळाचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो. साधारणतः तुमच्या दोन्ही हातात उंचीमध्ये मावेल एवढं धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर ते सुद्धा चालेल, म्हणजेच पसाभर किंवा 1 वाटी तांदूळ घेतले तरी चालेल. नंबर 6, एखादा गोड पदार्थ, त्यामध्ये तुम्ही खडीसाखर, मिठाई हे घेतलं तरी चालेल किंवा आपण तसंही फळ वगैरे ठेवतोच त्यामुळे नाही घेतलं तरी पण चालेल. नंबर 7, देवीला आवडणारा रजोगुणी पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे. पण पानाचा विडा घेताना सुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे, हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे. या तांबूल किंवा पाण्याच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशोप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीचा तुम्ही तो तांबूल घ्या. बाकी तंबाखू किंवा सुपारी याचा समावेश असलेला विडा तुम्हाला घ्यायचा नाही आहे. तुम्ही घरच्या घरीसुद्धा हा विडा बनवू शकता. आणि समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशोप आणि खडीसाखर याच्यावर ठेवली तरी पण चालेल किंवा फक्त विड्याचं पान या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल. नंबर 8, वाण म्हणून तुम्ही खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात. पण हळकुंड ठेवताना ते लेकरूवाळाचं असावं, म्हणजेच काय, ज्याला फाटे फुटलेले असतात असे हळकुंड घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे, कारण वंशवृद्धीचे प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड न फाट्या फुटलेले असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून वापरायचं नाही. नंबर 9, प्रत्येक भागामध्ये ओटीचं साहित्य थोडंफार फरकाने वेगळं मिळत असेल तर तुम्ही ते घेतलं तरी पण चालेल. नंबर 10, प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या टाकाला, फोटोला, मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा. त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं, फुलांचा हार, गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायची. मात्र देवघरामध्ये देवीचं रूप असेल ते आपल्याकडून हलता कामा नये. याच्यानंतर काय करायचं, पाण्याने एक चौकोन काढायचा. म्हणजे काय, आपल्या बोटाने थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकोन काढून घ्यायचा. जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेससुद्धा काढत असतो त्याच्यावर आपल्याला शिद्याचे ताट ठेवायचं आहे आणि हा शिदा देवीची ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे. त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते. शिदामध्ये गव्हाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजे आपण बेसन पीठ म्हणतो तर ते पण पाहिजे किंवा हरभऱ्याची डाळ, 2-3 लाल सुक्या मिरच्या, मीठ, गूळ आणि तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं. हा कोरडा शिदा ठेवण्याची 2 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ, मीठ, डाळी, तेल हे जास्त प्रमाणात आपण घेऊन ठेवतो आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा आपल्या कुटुंबातलं, आपल्या वाड्यातलं, भावकीतलं कोणी वारलं तर आपल्याला सुतकसुद्धा असतं. पण ते संपल्यानंतर म्हणजे महिलांचा मासिक धर्म 4 दिवसानंतर संपल्यानंतर किंवा सुतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलतो का? नाही ना, आपण तेच तर वापरतो. कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं तर नवीन अन्न तर आपलं घर कसं चालणार? म्हणजे एक प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल. त्यामुळे असं म्हणतात की कोरड्या शिद्याला कधीच सुतक आणि विटाळ नसतो. त्यामुळे आपण देवाला हा शिदा ठेवावा कोरड्या अन्नाचा स्वरूपामध्ये. किंवा दुसरं कारण हे आहे, जेव्हा आपण खरोखर देवीच्या मूळ पीठावरती जातो आणि ते मूळ शक्तिपीठ असेल किंवा देवीचं मंदिर असेल ते आपल्या घरापासून खूप जास्त लांब असेल, दूर अंतरावर असेल तर काय होतं, साहजिकच आहे आपल्याला तिथे पोचण्यासाठी जास्त वेळ लागतो. मग समजा आपण घरूनच काही अन्नपदार्थ देवीला नैवेद्य
ठेवण्यासाठी म्हणून घेऊन गेलो तर ते पदार्थ तिथे जाईपर्यंत खराबसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे हा कोरडा शिधा ठेवण्याची पद्धत आहे. जेणेकरून समजा आपण देवीच्या मूळ शक्तिपीठावर गेलो आणि तिथे हा कोरडा शिधा दिला तर शक्यतो तिथे लगेच ते पुजारी लोक वेगवेगळं करून घेतात. नाहीतर मग आपण देवीसमोर म्हणजे ओटी वगैरे भरून झाली की तो शिधा आसपास तिथे नक्षत्र असेल की तिथे तो शिधा देता येईल. बघा काही मंदिरामध्ये आपल्याला जेवणसुद्धा करता येतं अशी सोय असते, तर तिथल्या किचनमध्ये सुद्धा आपण हा शिधा नेऊन देऊ शकतो. म्हणजे प्रत्येक मंदिरातील जशी सोय असेल तशी आपण करू शकतो. मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा, पण तुम्हाला त्यामध्ये शिधा हा अवश्य ठेवायचा आहे. आता घरचा जो ओटीतला शिधा असेल तो पुन्हा आपण अन्नपदार्थामध्ये ते पदार्थ टाकून वापरू शकतो. आणि मंदिरातलं सुद्धा मी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगितलं आहे. सुरुवातीला एक पद्धत ओटी भरण्याची सांगितली आहे. आता दुसरी एक पद्धत सांगते. धान्याने ओटी कशी भरावी ती बघा. ओटी बरोबर ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते म्हणजे तांदूळ. ते तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचे जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येईल. वाटीभर किंवा पस्सावर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतील तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे. 3दा किंवा 5दा करून आपण ते देवीसमोर न्यायचे, पुन्हा ताटामध्ये टाकायचे, देवीसमोर न्यायचे, पुन्हा ताटामध्ये टाकायचे आणि त्यावेळेस देवीचा जय जयकार करत राहायचा. जसं की बोल अंबाबाईचा उदो उदो, नाही तर मग आई राजा उदो उदो. तुम्ही देवीचा जय जयकार नेहमी जशा पद्धतीने करता तसा करायचा आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचे. बाकी जे साहित्य असतं ते एक सगळं देवीसमोर न्या आणि पुन्हा खाली ठेवा. अशा प्रकारे तुम्ही धान्याने ओटी भरू शकता. तर बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही ओटी भराल तर देवी आई नक्की तिचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातली मोठ्यात मोठी इच्छासुद्धा नक्की पूर्ण होईल. तर चैत्र नवरात्रीमध्ये अशा साध्या पद्धतीने ओटी तुम्ही भराल अशी मी अपेक्षा करते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आई राजा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो.